2025 आपण सांगितलं होतं ना 14 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होईल. तर मी आता हे माझ्या परभणीहून याला यवतमाळकडे जात आहे आणि पाहू शकता हे देऊळगाव म्हणजे आता मंठ्याकडे जात आहे. तर हे पाऊस सुरू आहे. जसं घरून निघाला तसं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत 5:33. आता मंठ्या रोडवर आहे. तर पाहू शकता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन जवळपास आज 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे 14, 15, 16 खूप जोरात राज्यात वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 17, 18, 19 हा देखील एक मोठा पाऊस राहणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही कामाची तयारी ठेवा. कारण की राज्यात सध्या तरी ना 21-22 ऑगस्टपर्यंत असा पावसाचंच वातावरण राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक असणार आहे. म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका. आपली जनावरं देखील झाडाखाली बांधू नका. आणि राज्यामध्ये आता म्हणजे सगळीकडं पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश जवळपास सगळीकडे हा पाऊस पडणार आहे. आणि सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे जरा पाऊस कमी होता. नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक तिकडं आज देखील म्हणजे आज 14 तारखेला तिकडं पाऊस पडणार आहे. म्हणून त्यांनी हा अंदाज खास करून लक्षात घ्यायचा. पण राज्यातच म्हणजे आजपासून 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मी जात आहे यवतमाळकडे एक शेतकरी मेळावा आणि त्या ठिकाणी जात असताना हे शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज दिला आहे. आणि हे चालू आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू. राज्यात आता ज्या भागामध्ये म्हणजे काही भागामध्ये कमी पाऊस पडलेला आहे तर त्या भागात देखील हे पाऊस पडून जाणार आहे. कारण की तुम्हाला सांगतो या पावसामध्ये कोणी वंचित राहणार नाही. ज्या ठिकाणी अद्यापही पडलेलं नाही त्या ठिकाणी खूप पडणार आहे. आणि सांगायचं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे आतापर्यंत तिथं पाणी साचलं नव्हतं. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आनंदाची बातमी, तुमच्याकडं मुसळधार अतिमुसळधार पाऊस या 16 ते 22 मध्ये पडणार आहे. तुमचे ओढे नाले वाहणार आहेत. छोट्या छोट्या तळ्यामध्ये देखील पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात हा पाऊस मात्र सांगायचं झालं तर हा पाऊस मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्याकडे पडणार आहे. विदर्भात बी पडणार आहे, पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार आहे, कोकणपट्टीकडे देखील पडणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस पडणार आहे. याच्यामधून कोणीच वंचित राहणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात. आणि त्याच्यानंतर हे पाऊस 21 तारखेपर्यंत पडेल. 22, 23, 24 तारखेला परत सूर्यदर्शन होईल. आणि त्याच्यानंतर परत काय होणार आहे, 26, 27, 28, 29च्या दरम्यान परत राज्यात पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस 21 तारखेपर्यंत आहे. 21 तारखेपर्यंत आता ना म्हटलं कसलेच मी मागच म्हणलं होतं ना, तुम्ही 14 तारखेच्या आत तुम्ही शेतीचे कामं करून घ्या, खत घालायचं तर घालून घ्या. तर पाहू शकता आता हे जवळपास आता ही मंठा मी लोणार रोडवर लागलो. तर हे लोणारकडे देखील ह्या रोडवर देखील पाऊस सुरू झालेला आहे.